तर गाईज आता आपण पोचलेलो आहोत. व्यवस्थित गाडी पार्क झालेली आहे. वीकेंडला येताना विचार करा, खूप जास्त गर्दी आहे. आणि पार्किंग पण गाड्या लोक असे लावतात ना पुढे मागे. आम्हाला जवळजवळ 10 मिनिटं हे पार्किंग मध्येच लावायला गेले. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. चला. प्राइस एव्हरी टाइम 3 पिक्स ₹395 म्हणजे 400 बॉल. ओके, स्मॉल, लार्ज अँड जायंट. हा आधी आपण बघून घेऊया आणि मग तिकडून येऊया. चला जाऊन बघूया आपण. हे बघ, हे पण छान आहे. कॉटन नाही आहे बट वेगळा मटेरियल आहे. पॉली कसं आहे ते सेट? 1499 1500चं आहे. हेच सेम आहे ते तिकडे. चालेल की वो कलर अच्छा लग. ओके, आणि थांब, हे शर्ट छान आहे. हा 600ला आहे. प्लीज खड्ड्यात जा. खरंच खूप छान छान आहे. आता हे पण छान आहे. द स्ट्रगल इज रिअल. खरंच हा स्ट्रगल रिअल आहे. प्लीज कॉमेंट करून सांगा आहे की नाही सांगा. आणि त्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज द स्ट्रगल इज रिअल. वाव, इथे काय आहे? एवढी गर्दी जमली आहे. बघायचं. वेल कॅमेरा ऑन आहे. हे बाई, हे बघ, इकडे आपण काढू शकतो सेल्फी. एकदम मस्त आहे. त्या ह्याच्यावर काय आलं काय हे? अरे ते हे झालंय, घाण झालंय म्हणून ना. एकदम छान आहे. चला. फिश बघा किती छान आहे. फीड करायला काही देत नाही. तिथे फोटो स्पॉट आहे, आपण नंतर काढू. चला आता आपण इथून जाऊया. चला आपण इथून जाऊ. निवा कम. व्हॉट इज दिस? रियल. व्हॉट इज रियल? इट इज रियल. व्हॉट यू वॉन्ट फर्स्ट? तर फ्रेंड्स, आपण जे रील्स आणि व्हिडिओ बघून आलो होतो तोच गेम आलेला आहे बघा. हाच तो गेम आहे जो मी रात्रभर प्रॅक्टिस करत होते. आता बघूया काय होतंय. बघूया यांचं ट्रायल कसं चाललं. झालं, एक गेलं. बाहेर आलं. मी फर्स्ट रूल सांगतो तुम्हाला. रूल ऐकून घ्या. ही रेड लाईन आहे. रेड लाईनच्या बाहेर खेळायचं. क्रॉस फायर अलाउड नाही. समोरासमोर खेळायचं. तुम्ही जेवढं बेसला येत असेल तेवढं पाहू शकतो. बेसला एक नाही करायचं, एज वरती ड्रॉप करायचं. दोन्ही बॉल गेले तर विन होतात. दोन्ही जायला आपले. तुम्ही टाकून दाखव एकदा. त्यांना प्रॅक्टिस आहे ना. ऍक्च्युली थोडासा राऊंड त्याला लागला की बाउन्स होते. खाली लागला तुमच्या पाशी ऑप्शन खाली टाकले ना ते बस इथे लागला. ह्यांचा बघूया. नाही रे, खूप टफ आहे. हा असं इझी नाही आहे. हा इझी आहे म्हणताय. खेलो जाएगा बहुत इजी गेम. ठीक से म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन नहीं केलं तर. हाँ, आपने तो बता दिया पर जा ही नहीं रहा है, तो अभी क्या करें? डिस्पॉसिबल हो रहा है सबको. क्या करें? वर्ल्ड फेमस करो सकते. डालना कैसे, एक बार वापस बताओ. अब बेस पे डालोगे तो बाहर आएगा. बेस के अंदर डालना नहीं. बॉर्डर पे एक अंदर. बॉल प्रॉपर्ली बॉर्डर पे लगना चाहिए के अंदर. चलो स्टार्ट करते हैं. स्टार्ट करूया. 500चा गेम द्या. ठीक है. फर्स्ट गेम. हां, फर्स्ट गेम. हेलो. निवा थांबा. वेट हियर. ओके, आई विल प्ले. आता स्टार्ट करते. नाही नाही नाही, तेच केलं. अंगडच्या तळसावरती एम करा. बॉर्डर तो काढा. बॉर्डरवरती एम करा.
आता समजलं ना. सेकंड गेम फ्रेश गेम दोन्ही बॉल जायला पाहिजे. बापरे भीती वाटते. तू ट्राय करतोय काय? नाही अभी तू कंटिन्यूएशन में करतो. 2 गेम तू कर, 2 गेम मैं करू. अरे यार नाही. आपली नाही बॉर्डर बेसला गेला. पर्स घेऊन जायचं. आता माझा तर गेला नाही. आता कुचीला बघूया काय करतो. अरे हा तो स्टार्ट कर. नाही जोरात नाही. एकदम लाईट एकदम लाईट. ठीक आहे कुची मला वाटते कुची टाकेल. हळू रे हळू. ओके संपले आपले पाचशे संपवलेत लगेच. थांब जरा थांब एकदा ट्राय करूया. एक ट्राय करूया. मग 2 सलग ठीक आहे. मग परत 500 करायचे. ठीक आहे चल. अगदी हळू. निवा वेट ना. आय विल अजून 4 गेम. आता आपण बघूया काय होतंय ते. हळू टाक एकदम हळू टाक. अरे नाही रे नाही जाते. अरे यार नाही रे नाही. हार्ड आहे खूप. खरंच हार्ड आहे. नो वेट. हे थर्ड गेम ट्रायल आहे ना ते प्ले करतात. अरे प्ले करतो ना एकदा ट्राय करू. ट्रायल नाही सर हे सगळे गेम पे करूनच खेळायचे. अंदर नहीं डालना. बॉर्डर पिन करूया. वापस लगेच स्लो. ओके स्लो. ये फोर्थ गेम है. वो निकालो. स्लो डालो बॉर्डर पिन. यहाँ पे लगेगा बॉर्डर. और एक सेम बॉल. ओ गॉड. यस बिग विनर. कसा वाटतंय? हॅपी. तर गाईज खूपच छान वाटतंय एकदम. बापरे काय झालं? पडली. आई ग. अरे बापरे पडली. लागलं की काय? स्लिप झाली ती. वॉशरूम मधून आले ना. सो आता हा गेम तर तुम्हाला माहितीच आहे. हे तिन्ही एक साथ पडले पाहिजेत. आता बघूया आपण काय होतंय. ए काय कैसा लगा मेरा मजाक? हा खाली थर्ड ह्याला एकदम जोरात कर. सेकंड ह्याला गेला ना मला. तिला ते जोरात लाव. निवा वेट. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, Let's see आता कल काय. जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. हा आता थर्डलाच फोकस कर एकदम. ओ ये. सेकंड और थर्ड के बीच में मारना. व्हेरी नाइस. मनु टेक वन मोर टॉय. तू कैच कर. हाँ कौन सा टॉय? विच वन यू वांट? ज़ेब्रा और पेंगुइन. पेंगुइन. पिंक ज़ेब्रा. ज़ेब्रा यू वांट? ओके टेक इट. येलो वाला What is that पण. yellow one? दैट इज आल्सो पेंगुइन. You want this? Zebra. Okay. ओके ज़ेब्रा. Catch. कैच. स्टार्ट. मागे जोरात टाका. अरे यार सेकंड आणि थर्डच्या मध्ये बघितलं. सब क्या देखना पड़ रहा है? हा स्टार्ट. हा
दोन्ही पण डिप्रेशन. चलो मनू. चलो, एक let's. toy. चलो, हे तो देना जरा. चल. मनूची अवस्था बघा इकडे. चला. चलो. ते नका करू, हे करा ना. हा तर डिफिकल्ट आहे भरपूर. 150 ला 1 बॉल. तेच तर गाईज खूप छान वाटलेलं आहे. तर गाईज एवढे टॉईज घेऊन आलेलो आहोत. पुढचा गेम्स खेळायचे आहेत पण जागा हातात नाही आहे, त्यामुळे आम्ही आता हे टॉईज ठेवतो आणि मग परत आम्ही कंटिन्यू करतो. नाही मस्त आहे, म्हणजे प्रॅक्टिसचं फळ भेटलं किंवा कारण बास्केटवाला खूप डिफिकल्ट मला तर जमलं हा, नसतं. बास्केटवाला प्रॅक्टिस केलेली होती म्हणून तिला जमलं. नाही तसं नव्हतं ते. आणि ते यांनी तर विदाऊट प्रॅक्टिस ते मारण्याचं एम वाला भारी होतं. बघितलं ना माझ्याकडून एम चकण्यासारखंच झालेलं ऍक्च्युली. आता हा गेम बघा. काय अरे चेंजिंग होत राहते का? काय गेम आता? हे बघा सर, हे 395चं गेम आहे. याच्यातनं रॅन्डमली तुम्हाला 3दा ग्रॅब करायचं. थर्ड खाली नंबर्स आहे, त्या नंबरच्या ॲडिशननुसार तुम्हाला गिफ्ट भेटतं. ॲडिशन जर 35 मध्ये आलं तर स्मॉल डक भेटणार आहे, 69 मध्ये आलं तर लार्ज, आणि 10+ आलं तर हा मोठावाला डक भेटणार जाईंट. एव्हरी टाइम प्राईज आहे. एकच अटेम्प्ट आहे, एका अटेम्प्टमध्ये तुम्हाला 3 डक काढायचे. ओके. हा गेम तर खूप डिफिकल्टच वाटतो. एवढ्या लांबून बॉल जाणं खूप कठीण आहे. इकडचे टॉईज पण किती छान छान आहेत, बट टॉईज छान आहेत हा एकदम. आणि ना टॉईज बघूनच खेळूसं वाटतंय. गेलं तरी गिफ्ट. 1 बॉल जर एक बॉल जर तुमचा बास्केट झाला तर एक टॉय मिळणार तुमच्या चॉईस. 150 ला 1 बॉल. ओके. एक बॉल फक्त तुमचा बास्केट झाला. पण बॉल जातच नसेल ना? असं नाहीये मॅम, प्रत्येकाचे खेळण्यावर असतं. ट्रिक गेम आहे. हा तर खूप कठीण आहे ना पण. हो, बट ते तुमच्या स्किल्सवर डिपेंड आहे. ते 500 वालच घ्यायला लागेल 5 बॉल. पण मला असं वाटतं की 2दा तरी आपण ट्राय करूया. ट्रायल कारण माहिती आहे गॅरंटी आहे जाणारच नाहीये ट्राय करू. वहाँ पे खाने का ट्राय हा करते. चला कम. तिने दरवाजा वगैरे लावून घेतलाय. तर गाईज तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. तर हा छान वाटतंय कारण आम्ही खेळून पैसे तर जिंकले मनूसाठी. म्हणून हाव आर यू फिलिंग? मनू बाकी खूप खुश झालेली आहे. तर चला आता आपण थोडी पेट पूजा करूया. जाता घेऊ. आता पहिले आईस्क्रीम खाऊया. हा अजून एक जर भेटलं तर मग छान आहे ना, म्हणजे पैसा वसूल होऊन जाईल. त्याच्यामध्ये 1500 मध्ये 2 तेवढे मोठे टॉय येऊच शकत नाही, त्यामुळे शॉप मध्ये येऊन सँडविच आहे इथे. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि टेस्टी असतील असं वाटतंय कारण त्याचे प्राइजेस एवढे हाय आहेत. इट इज मॅप्रो गार्डन. नो नॉट मँगो गार्डन, इट इज मॅप्रो गार्डन. सांग काय घेऊया, कारण सँडविच मला नाही खायची इच्छा. सँडविच नाही खायचं? नाही खायचं. कोल्ड कॉफी वगैरे असं काय सर? कोल्ड कॉफी आहे का? नाही माहिती. कोल्ड बेवरेजेस कुठे वाचलं? हां कोल्ड बेवरेजेसमध्ये थिक शेक्समध्ये कॉफी येते, बट इकडे मला नाही वाटत ती जास्त कडूवाली कॉफी मला आवडत नाही. थोडी स्वीट कुका टाईप मला आवडतं. सो येस. तर फ्रेंड्स आपण आता नेक्स्ट काहीतरी एक्सप्लोर करायला चाललो. जो टेस्टिंग एरिया आहे जिथे आपण चॉकलेट किंवा फ्रॉग इज देअर. फ्रॉग या. I was playing in Angie's phone this game. अच्छा, लोटस लीव्स. या लोटस. ये क्या है अंदर? ये एग्जिट है या कहाँ से तो ऑन रहेगा. टेस्टिंग एरिया वो है क्या? Yes. हे काय कॉस्मेटिक्सचं आय थिंक टेस्टर एरिया आहे. मला तर काय काय चेक करायचं नाही मी काय याचं ब्रँड आहे का फक्त मार्केटिंग आहे? वाव नेल पेंट साठी. प्रिंटर आहे ना नेल पेंट? या नाही ड्रायर आहे, सुकवतं. It does.
या ग्लिटर तर फ्रेंड्स आता आपल्याला ती लोकेशन भेटलेलं आहे ज्याच्यासाठी हा स्पेशल ड्रेस. हा, हे जे ड्रेस आहे ना, हा सगळा प्लॅन करूनच घातलेला आहे. आता तुम्हाला दाखवते तो का प्लॅन केला होता. आणि त्या अगोदर पण जाण्या अगोदर मॅप्रो गार्डन आपण बऱ्यापैकी एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आम्ही तर खूप मजा केली आणि ज्या गोष्टीसाठी आलेलो गिफ्टसाठी ते तर मिळालेले आहेत. जाताना एकदम एक छोटा ट्राय करणार आहे तरी मी. आणि किती 5 घेऊन जायचे का? 5 नाही, पण ॲटलीस्ट 2-3 तरी घेऊन जायला पाहिजे. 2 तर आहेत आपले. हा 2 आहेत, 3-4 घेऊन जाऊया. बघूया. टोटल 5 5. हा 5 बघूया आता. 6 तू ठीक आहे, बघूया आपण जे जमतंय तसं. गाईज इकडे मेकअपचे प्रोडक्ट्स खरंच खूप नॅचरल आहेत आणि खूप छान आहेत. लॉंग लास्टिंग नाही आहेत ते, बट डेली यूज जे लोक करतात, जसं मी लिपस्टिक लावायची मला फार सवय आहे, ती इकडची लिपस्टिक जर असेल तर ती खूप नॅचरल आहे आणि खरंच स्किनसाठी एकदम छान आहे. बिकॉज ते लोकांनी सांगितलं की केमिकल फ्री आहे. त्यामुळे इकडे जर तुम्ही कधी आलात तर लिपस्टिक्स मला आवडलेल्या आहेत. शेड्स पण खूप छान आहेत. या नॅचरल आहे.